नमस्कार मित्रांनो, मी संकेत राणे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते आहे. मित्रांनो, होतं काल 1 नोव्हेंबर, काल माझा होता वाढदिवस, काल होतं रत्नागिरीत. तर मी आज आलो आहे 2 नोव्हेंबरला देवगडला. तर मी देवगडला आलो सद्गुरू होमस्टे. तर सद्गुरू होमस्टेपासून देवगड बीच, देवगड गार्डन 100 मीटरच्या हाकेच्या अंतरावरती आहे. मित्रांनो, ह्या होमस्टेला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, चॅनलवरती कोण नवे असाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला आज देवगडमधील एका दिवसात किती स्पॉट करते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला तर मग, आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तर सद्गुरू कृपा होमस्टेच्या इथं तुम्ही वॉकिंग पण सकाळी करू शकता. 5 मिनिटावरती देवगड गार्डन आहे. देवगड पवनचक्कीच्या समोर दिसतंय. आजूबाजूचा परिसर बघा. सकाळ सकाळी येतं तुमचं मन पण प्रसन्न होईल. वातावरण पण भारी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सकाळी सकाळी मी दाखवतो देवगड गार्डन. सकाळी पण व्ह्यू भारी असतो. आम्ही हा स्पॉट करायला येणार आहे 6:30 वाजता, कारण का सीन भारी असतो इथे. सकाळी सकाळी तुम्ही इथे मॉर्निंग वॉक पण करू शकता. मन प्रसन्न होईल तुमचं. बघा किती भारी असं स्पॉट आहे बघा, आणि व्ह्यू बघा. आज आहे संडे, तर तुम्हाला 6 वाजता दाखवेलच किती इथे पर्यटक असतील. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. जेव्हा मी पण कोकणात येतो तर हे गाणं बोलल्याशिवाय राहत नाही. जेव्हा बाईक राईडचा प्रवास होतो ते गाणं कंटिन्यू बोलतच असतो. तर काही कारणामुळे बाईक घेऊन ना आलो, कारण का पाऊस खूप होता. काल पण रत्नागिरीत भयंकर पाऊस होता, भयंकर. तर खूप सारे स्पॉट करताना आले. हे बघा काय स्पॉट आहे बघा मित्रांनो. बघा हे काका सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करायला आलेत. हे बघा, इथे तुम्हीचा वाढदिवस पण साजरा करू शकता इथे बघा. हे बघा इथे बसायची सुविधा आहे. हे बघा इंस्टाग्रामवरती जो व्हायरल झालेला स्पॉट हा बघा, हाच आहे तो लव पॉईंट. तुम्ही सकाळी लवकर आला तुम्हाला इथे फोटो काढण्याचा आनंद भेटेल, कारण तर 5-6च्या नंतर खूप गर्दी असते इथे. इथे बुद्धिबळ येऊ शकता तुम्ही इथे बसून. खूप भारी असं स्पॉट आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर देवगड फिरायला येता तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगेल. आजूबाजूचा नजारा बघा, नजारा. समोर तुम्हाला दिसतोय देवगड किल्ला, आणि इकडे देवगड बीच. तुम्हाला आता मी सेल्फी पॉईंटच्या इथे घेऊन जातो. तर मित्रांनो, सकाळी लवकर तुम्हाला बरं पडेल. वातावरण पण भारी आहे. एकतर सकाळी लवकर तरी या, नाहीतर संध्याकाळी या, कारण इथे व्ह्यू भारी असतो. हे बघा, आता सेल्फी पॉईंटवरती मी चाललेलो आहे. ये वा कोकण आपलं जसा, काय नजारा मित्र, नजारा. देवगड, आणि समोर बघा इथे झिपलाईन होते बघा इथे, आणि इथे देवगड बीच, आणि समोर देवगड किल्ला.
तर मित्रांनो बघा आता 8 वाजलेत आणि ऊन पडायला सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला चांगले फोटो काढायचे आहेत तर सकाळी लवकर 8च्या आधी तरी या, नंतर संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान तरी येवा. बघा आता ऊन किती आलेलं आहे. चला तर मग आता तुम्हाला सगळे स्पॉट दाखवतो मी देवगडचे. तर सद्गुरू कृपा होमस्टेचे मालक जोशी साहेब ना आहे बघा. तर किती रूम आहे आपल्या इथे आता? टोटल 5 आहे. टोटल 5 रूम आहेत. इथे काय आहे सेटिंग? इथे 2 डबल बेड आहेत 4 जणांसाठी. ओके ओके ओके. आणि वॉशरूम? वॉशरूम आतमध्ये. वॉशरूम आतमध्ये ना. ओके ओके. आणि ॲडिशनल काय बेड? ॲडिशनल बेड खाली मॅट्रेस टाकून देऊ शकता. म्हणजे चौघांसाठी कम्फर्टेबल असतं. 5 जण कम्फर्टेबल. ओके ओके. आणि कपलसाठी पण आहे बोलतात रूम? कपलसाठी पण. अच्छा. हा कपलसाठी आहे ना? हो. हा कपलसाठी रूम आहे. इथे पण वॉशरूम आहे साईडला. तर MTDC रिसॉर्ट मान्यता आहे. तर दादा हे स्पॉट कुठे आहे आणि प्रॉपर लोकेशन सांगा तुमचं. प्रॉपर लोकेशन आहे देवगड पवन चक्की रोड, ओके. नियर गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस. ओके. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा. हो 9503725880. ओके. तर दादा नक्की कॉन्टॅक्ट करा. पुन्हा तुम्हाला माहिती सांगेल काय रेट आहे कसं काय ते. आपल्या जवळ इथे वरती पवन चक्की गार्डन आहे, झिप लाईन आहे, खाली ओके. बीच आहे. ओके. आणि तुम्हाला तो दादा गाईड पण करेल. आणि तुम्हाला जर गाडी पाहिजे गाडीचे पण हो, अरेंजमेंट गाडीची करेल पण अरेंजमेंट आहे. पूर्ण स्पॉट. थँक्यू. तर फायनली आपली गाडी आलेली आहे आता देवगड फिरायला. इटिगा स्वामी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. काल पण इटिगानेच फिरत होतो, आज पण इटिगा भेटले नशिबात. इटिगाची भारी गाडी आहे नावाजलेली. सध्या लॉंग रूटसाठी 7 सीटर गाडी आपली इटिगा. चल दादा भेटू मग पुन्हा. ओके ओके. तर व्हिडिओ बघून या नक्की आहे बघा. समोरच आपलं आणि समोर पवन चक्कीचा स्पॉट आहे बघा. नक्की हे बघा दादाने आपलं अरेंज करून दिली गाडी. धन्यवाद दादा. पुन्हा भेटू आपण. हो हा नक्की या. चालेल. ओके. तर मित्रांनो सकाळचे वाजलेत 9. गणपती बाप्पा मोरया. तर हे दादा आपलं नाव काय? अभय चोपडेकर. अभय चोपडेकर. हे बघा स्वामी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तुम्ही देवगडमध्ये असता ना? हो देवगड. ओके ओके. तुमचा नंबर सांगा ना साहेब. 9423 9423 303648. 303648. तर तुम्ही देवगडमध्ये येत आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा दादांना. हे बघा हे हा हलत नाही. आता पहिला स्पॉट आपण कोणता करतो आता? पहिला स्पॉट कुणकेश्वर. ओके कुणकेश्वर. तरी पण 6-7 किलोमीटर असताला. होय 6-7 किलोमीटर आहे कुणकेश्वर. चालेल. तर गाडी आपली मुंबई पासिंग आहे बघा MH03. तर आता आम्ही आलो हॉटेल प्रपंच इथे नाश्ता करायला. दादा बोला आधी पहिला नाश्ता करून घ्या, नंतर कुणकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन करा. बघूया फेमस असं हॉटेल आहे हॉटेल प्रपंच. उत्तप आहे टोमॅटो ऑनियन. आणि इकडे काय कुर्मापुरी, कटवडा उसळ. हे पण बेस मागा कटवडा उसळ. आलो की गावीर आलं राहत नाही तोच मागवला आहे. हॉटेल प्रपंच नाही तर हॉटेल प्रपंच बघा. तर हॉटेल प्रपंचचे मालक आपले समर्थ प्रफुल्ल भावे बघा. तर दादा आपलं प्रॉपर लोकेशन कुठे आहे इथे? देवगड मेन रोड हायवेला. देवगड रोड हायवेला. आणि ते घावण्यासाठी आपल्याला ऑर्डर द्यावी लागते का पहिलीच? ओके. तर आम्ही पण घावण्यासाठी आलेलो आहे स्पेशल. किती वाजता द्यावं लागते तरी पण? आदल्या दिवशी दिला तर बरी पडते आम्हाला. ओके ओके 8 वाजेपर्यंत. ओके. नंबर सांगू शकता तुमचा? बोला ना. 9359876199. ओके. आणि प्रॉपर लोकेशन आपल्या मेन रोड देवगड. मेन रोड देवगड हायवे समोर कुठचं? हॉटेल निखिलच्या हॉटेल निखिलच्या समोर. चालेल धन्यवाद. हे साई ट्रॅव्हल्सचे करता करविता माझेकर. आणि इकडे आपलं देवगड बस स्टँड बघा. तुम्हाला बोललेलो मी मगाशी देवगड बस स्टँडपासून ते सद्गुरू कृपा होमस्टे हाकेच्या अंतर 5-10 मिनिटावर वॉकेबल. पवन चक्की देवगड स्पॉट. सरळ जाऊन आता लेफ्ट कुणकेश्वर मंदिरला जाणार मी. तारा मुंबई मीठ मुंबई करत. वातावरण भारी आहे. दादा बोलल्याप्रमाणे प्रसन्नच्या हॉटेलमध्ये नाश्ता केलाय. हा तारा मुंबई मीठ मुंबईचा बीच ना. ते बघा अतिशय बघणारकं मंदिर आहे. ड्रोन शूट तुम्ही बघितलं असेल कधी पण व्हिडिओमध्ये.
मस्त मंदिर आहे बघण्यासारखं आहे. ते बघा देवगड तारामय बीचच्या इथला हा परिसर आहे आणि इथे सुरूचे आता बाग लागेल आपल्याला. आणि किती वर्ष हा रस्ता रखडलेला आहे बघा, अजून काम नाही झालं आहे. दरवेळी येतो मी या 500-600 मीटरचा हा पॅच आहे. दादा खूप वर्ष आली ना याला पॅचला? होय होय भरपूर वर्ष. ओके ओके. तर काय काय प्रॉब्लेम काय इथला म्हणजे काय काय समजत काय नाही. समजत नाही ना? ओके बघा इथे येत आहे तर तुम्हाला हा एवढा थोडाच पॅच खराब भेटेल, बाकी पूर्ण रस्ता एक नंबर आहे आपला. ह्या साईडची झाडं कटिंग केली वाटते, इकडे झाडं होती. हे बघा इकडे अशी झाडं होती, काय माहिती कोणती आता लँड घेतली असेल असं वाटतंय मला. हे हा स्पॉट भारी होता. तुम्ही कोस्टल रोडने येता तुम्हाला हा परिसर पूर्ण बघायला भेटेल. डायरेक्ट थेट आपला गोव्यापर्यंत हा रोड गेलाय, कोस्टल रोड. पोहोचला आम्ही स्पॉटच्या इथे. बघा समुद्र बघताय आणि समुद्राच्या बाजूला आपलं कुणकेश्वर मंदिर. धोक्याची वळण येते. आता रस्ता चांगला झालाय, पूर्वी रस्ता खराब होता. कुणकेश्वर मंदिर. कोणकोणती फुलं आहे याच्यात? जास्वंदी आहे, हे बघा चापोपणा ना. काकींकडनं घेऊया बघा, काकी असत आहे सर. तर मंदिराचा आत प्रवेश करतोय. इथे तुम्हाला चप्पल ठेवायला असं इथे स्टँड आहे इथे. आणि सकाळ सकाळ लवकर तुम्हाला लवकर दर्शन करून दुसऱ्या स्पॉटला तुम्ही जाऊ शकता. तर पहिलं कुणकेश्वर मंदिर करून घ्या. श्री क्षेत्र कुणकेश्वर. आतमध्ये प्रवेश करता आता. तर समुद्रकिनाऱ्याने ओटी वे दगडावरती असणारा पांडवकल्याण शिवलिंगाचे दर्शन घेता येते. हे बघा, नक्की भेट घ्या. श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर. हे सर्व मंदिरं बघा. श्री मंडलिक मंदिर, श्री नारायण मंदिर, सगळी तुम्हाला मंदिर इथे एकाच वेळी बघायला भेटतात. तर व्हिडिओ काढणं सक्त मनाई. आतमध्ये बघूया व्हिडिओ काढायला भेटतो की नाही. समुद्राच्याच बाजूला मंदिर आहे, श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर. तुला महाशिवरात्रीला तर खूप सारी गर्दी असते या मंदिरात महाशिवरात्रीला. ओम नमः शिवाय. हर शंकर. कुणकेश्वर मंदिर श्री क्षेत्र. दर्शन झालेलं आहे. तर तुम्ही सकाळी लवकर येता तर
लवकर दर्शन होईल कुणकेश्वर मंदिरात, कारण गर्दी पण असते. संडेचा दिवस आहे, लवकर आलो त्या कारणाने. आणि बाजूला वगैरे समुद्र आहे, समुद्राच्या बाजूला आपलं एक कुणकेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला हा कुणकेश्वरचा समुद्र आहे. अतिशय बघणार का समुद्र किनारा कुणकेश्वर. अथांग सागर. तर आता आम्ही निघालो कुणकेश्वर मंदिराचे ना. दादा आता आपण कुठे जाणार आहे? पोखरबाव मंदिर. पोखर. किती किलोमीटर आहेत ना तरी पण? 10-12 किलोमीटर. 10-12 किलोमीटर. ओके. जाता कोणती गावं लागतं आपल्याला ती? जाताना इंडिया लागेल. ए आणि ए पाटकर. ओके चला तर मग. तर पोचलो आता मंदिराच्या इथे. इथे बघा पार्किंगसाठी जागा आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, दाभोळ, पोखरगाव. पाण्याचा आवाज बघा इथे खळखळतोय. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, दाभोळ, पोखरगाव, मुक्काम पोस्ट दाभोळ, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. श्री सिद्धिविनायक मंदिर, पोखरगाव, तालुका देवगडमधील प्रसिद्ध असं आपलं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आजूबाजूचा परिसर बघा मंदिराचा इथला. बघा हा तो स्पॉट आहे. पाण्यात जाऊन सगळेजण आनंद घेतात. आजूबाजूला झाडं किती भारी भारी आहेत आणि वरनं व्ह्यू बघा काय भारी वाटते बा. खूप सारे पर्यटक आलेले आहेत. पाणी बघा. सिद्धिविनायक महागणपती मंदिर, पांडवकडे प्राचीन देवस्थान, दाभोळ. सुमारे 21व्या शतकाच्या पूर्वाधिक म्हणजे साधारण 1920च्या दरम्यान वेगवेगळ्या रेडी रस्त्याची आखणी सुरू झाली. पूर्ण माहिती सांगितलेली आहे बघा इथे. तर खाली जायला पण रस्ता आहे. इथे एक शिव मंदिर आहे. इथे शिव मंदिर आहे. इथे प्राचीन असं. तर नक्की बघायला आहे देवगड तालुक्यात. कुणकेश्वर नंतर तुम्ही हा स्पॉट करू शकता. पोखरगाव खूप आहे देवगडमध्ये आलो मी, पण हा स्पॉट कधी बघितला नव्हता. मंदिर आहे इथे. महाराज जय बजरंगबली की जय. जय श्रीराम. पावसा आणि माशेबाग इथे इथे मे महिन्यात पण इथे पाणी असतं, पण तुम्ही पावसात आणि जर नोव्हेंबरमध्ये येत आहे तर मग बऱ्यापैकी पाणी भेटेल बघायला इथे. फुकटमध्ये पिझ्झा कसं वाटतंय दादा? फील भारी फील भारी वाटतं. कुठं आलात? कुठं आलात? देवगड. देवगडचे प्रॉपर आहे बघा. हेच आपण मुंबईत पैसे देऊन करतो, पण इथे बघा तुम्हाला एकदम मोफत दरात करून भेटेल. मोफत. किती मासे आहेत बघा. ह्याला फिश पा बोललं आता. ते आता खूप ट्रेंडिंगला आहे. तू करणार आहेस फिश पा? इथे बस इथे इथे इथं बसायची गरज नाही, कारण कसं तिथं आहे ना. आहे ना. तर तुम्ही पावसात आणि नोव्हेंबर महिन्यात आहे इकडे.
जानेवारी फेब्रुवारीनंतर पाणी असतं. मे महिन्यात थोडं पाणी कमी होतं बघा पाण्याचा आवाज आहे. व इथे पुन्हा माहिती दिली आहे. ओम नमः शिवाय. ओंकारेश्वर शिवपिंडी ही पुरातन शिवपिंडी आहे बघा. ही हजारो वर्ष पाण्यात होती हे माहीत नव्हते. गणपती मंदिराचे पुजारी श्रीधर राऊतवाडी यांना स्वप्न दृष्टांत झाला. गणपतीच्या पायथ्याशी पांडवकालीन विहीर आहे. त्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडी वरती आणतो आणि हातात देतो. पिंडीचा 2 वर्ष चालू ज्यावेळी गणपतीच्या पायथ्याचे काम चालू होते त्यावेळेस पाण्यात दगड फोडले जात होते. बरेच दगड फोडले गेले. आचार्य एक दगड शिल्लक होता. तो दगड पंचमुखीमध्ये गोलाकार वर्तुळ, त्यात गोलाकार काही तर दगड. गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 1999 सापडला. जाणकार ज्योतिष गणेश महाराज अशा व्यक्तींनी सांगितले ते शिवलिंग ते 1000 वर्ष पाण्यात होते. त्याची स्थापना पाण्याजवळ करण्यात आली. सन 1/3/2003 निसर्गरम्य असे ओंकारेश्वर शिव मंदिर उभे आहे. पूर्ण माहिती दिली तुम्ही इथे येऊन वाचा. बघणार का? हे शिवलिंग आहे मित्रांनो, नक्की या. खूप सारे आनंद घेतले फिश पाचा. फिश पा तर खूप भारी असं मंदिर आहे कोकरबावमधील देवगड तालुक्यातील. तर हे मंदिर बघा तुम्ही नक्की या. हे तुम्हाला फिश पॅक करायला भेटेल. आणि जर येत आहे तर तुम्ही नोव्हेंबरमध्ये नक्की या, कारण पाण्याचा प्रवाह पण कमी असतो आणि तुम्हाला तो आनंद पण घेता येईल. मे महिन्यात पाणी कमी असतं पण एवढं नसतं. पण तुम्ही नोव्हेंबरमध्ये येता तर तुम्हाला चांगला आनंद घेता येईल. भारी असं मंदिर होतं प्राचीन. चला तर तुम्हाला पुढचा स्पॉट दाखवतो मी. तर नक्की भेट द्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरला. दाभोळ कोकरबाव कुणकेश्वर मंदिर करून तुम्ही येऊ शकता. कुणकेश्वर मंदिर 10 किलोमीटरवरती आहे. तर आता पोकरबाव करून झालेलं आहे. दादा आता कुठे डायरेक्ट विजयदुर्ग ना? विजयदुर्ग इथं किती किलोमीटर आहे विजयदुर्ग? साधारण 40 किलोमीटर. साधारण 40 किलोमीटर. आता कोणत्या मार्गे जाणार आपण? आता जामसंडा पडेल, जामसंडा पडेल आणि विजयदुर्ग. ओके. तर हे बघा पोकरबाव बघणार का असं मंदिर आहे. नक्की या. फिश पा तुम्ही जे इथं 50-100 रुपयात करते तुम्हाला फ्रीमध्ये करून भेटेल. असंख्य मासे तिथे असंख्य. तर पेट्रोल पंप योगा ए सर्वेस हाय काय तू हो का? आमचं कोकणातलं फोटोग्राफर भेटलो काय आता काय माहिती काय विचारूया जरा काय गेलं त्या काय विचारूया. हाय काय फिरता काय माहिती. अरे हाय काय फिरताय काय चाललंय? वैवाडीच चाललाय काय? बर्थडे बिड्डे काम का विश करू नाही तो विसरलाय. अरे मी रात्री विश केलाय ना. काय हा बरा नाही तुमच्या हा बरोबर मी नाही. अशा गावात गेलो तिकडे जर नेटवर्क नव्हता काल. बघा कोकणचे फोटो आमच्या भांडोबा घेतात बर्थडे साजरे करू. हा नाही अरे ह्याला गेलो काल सानेश्वरला. तर दिवसभर तिथेच होतो मंदिरामध्ये. बघा किती तुम्ही बोलता कोकणचा फोटोग्राफर किती मेहनत घ्यावी लागते. बघा भर उन्हात थांबलेला आहे तो
आणि आता काय एसटीची वाट बघ कशी नाही, वाट मित्र बघतो येते. मित्र येतो बघा किती मेहनत घ्यावी लागते कंटेंटसाठी त्याला बघा. आता वैभववाडी कुर्ली तिथे एक प्रदर्शन पण आहे शिवकालीन नाण्याचं. शिवकालीन नाण्यांचं. तोंडवळी गावामध्ये. तोंडवली गावामध्ये. हा, ते प्रदर्शन आणि ते 2-3 लोकेशन आहेत कव्हर करायचे. साळशीला गुहा पण आहेत, त्या पण करायच्या आहेत. ओके ओके. बरेच लोकेशन आहेत आज. आता जामसंडा फाट्याला आलोय तर जामसंडावर आता राईट मारणार. वाड्यात तर करत पडेल कॅन्टीन करत वेजरुगाला. इथनं काही किती किलोमीटर असेल दादा? कडनं 30 किलोमीटर. 30 किलोमीटर हा वेजरुग. तर तुम्ही जाता तर ते एक वाडात्तर करून गाव आहे. वाडात्तरचा ब्रिज पण फेमस आणि बाजूला हनुमानाचं मंदिर आहे. ज्यावेळी मी कोकणात येतो आणि सर्वात जास्त आवडणारं गाव म्हणजे कोकणातील देवगड वाडात्तर गाव, जे आमचे चाळीतील रहिवासी बापू वाडेकर क्रिकेटप्रेमी त्यांचं ते गाव आहे. दरवेळी आलो की मी या गावात भेट देऊन येतो. आता पहिला मी विजयदुर्गात जायला आणि येता त्यांच्या घरी जाऊन आहे, कारण आता ते गावीच असतात ते रिटायर झाल्यामुळे. तर बघू आहेत की ना गावी आता. तर फायनली पोचलो आहे मी आता. मग दाखवतो माझं आवडीचं गाव देवगडमध्ये वाडात्तर. हा वाडात्तरचा ब्रिज आहे. दरवेळी आलो कोकणात की मी या गावी नक्कीच येतो. तर तुम्हाला दाखवत आहे बघा देवगड वाडात्तर. बाजूला बघताय ते हनुमानाचं मंदिर. हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो इथे. आणि आपले चाळीतील रहिवासी बापू वाडेकर यांचं एक गाव आहे. तुषार वाडेकर, प्रथमेश वाडेकर. आज कधी कार्यक्रम वाटतं गाव वाटतं. निसर्गरम्य असं गाव आहे. आणि इकडे मोंड आहे, इकडे बाबुलांची घरं आहेत. आणि इथे प्रसिद्ध युट्यूबर आपले स्वीट फॅमिली कोंडे त्यांचं पण ॲसिडलाच घर आहे. आलं पडे कॅन्टीन फाट्याला राईट मारला की इकडे ना वैभववाडी तराबिरा. आणि इकडे लेफ्ट साईडला आपल्याला जायचं वेजरुग. तरी इथनं 10-15 किलोमीटर असेल ना. 10-15 किलोमीटर. कोकणची लाल परी विजयदुर्ग देवगड विजयदुर्ग एसटी. तर फायनली आता आपण आलोय विजयदुर्ग किल्ल्याच्या इथे. बघा समोर बघा दिसतो मला विजयदुर्ग किल्ला. व्ह्यू बघा. या साईडला जेटी आहे. तेव्हा गडावर जाण्यामध्ये 5 रुपये आकारण्यात येतात. पहिलं नव्हतं, आता कधीपासून चालू झालं काय माहिती. हे बघा मला पावती पण रितसर पावती भेटते इथे. महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत विजयदुर्ग. तर पोचलोय विजयदुर्ग किल्ल्याच्या इथे. आतमध्ये प्रवेश करतो मी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर खूप वेळ आलाय विजयदुर्ग किल्ल्यावरती. तर इथे लेफ्ट साईडला आपला आता मंदिर आहे हनुमानाचं. दाखव तुम्हाला इथे. आणि किल्ल्यावर तुम्ही तो गाईड पण घेऊ शकता. ते तिथे प्रसिद्ध जावकर साहेब आहे, ते उत्तम अशी किल्ल्याबद्दल माहिती सांगतात. बघूया ते आहेत की नाही. बजरंग बली की जय. तर किल्ल्यातनं थोडं पुढे आल्यावरती जीबी दरवाजा आहे. आणि तुम्हाला ते साहित्य पुस्तकं बघायला भेटते. बघा वाघ दरवाजा असं बनवलं किल्ला. भ्रमंती राजकोट. हे पुस्तक मी घेऊन गेलेलो किल्ल्यावी काकांच्या इथनं. विजयदुर्ग किल्ला आहे ते आपल्याकडे. काय होता की मजेत ना. ते आपलं ते हे होतं बघा ते पूर्ण फोटोचं ते होतं ते काय ते फोटो सेट आहे ना. पूर्ण ना फोटो सेट नाही पूर्ण ते एक पुस्तक होतं आहे ना. फोटोग्राफीचं. काय त्या पुस्तकाचं नाव? आहे महाराष्ट्र देशात. महाराष्ट्र देशात. काय आता आहे 200 रुपये. का महाराष्ट्र देशात. हा बोल. हे अतिशय भारी आहे. बघणार का याच्यामध्ये पूर्ण फोटोग्राफी केलेली आहे आपली नाही खाली दुकानात. उद्धव ठाकरे साहेबांनी. किल्ल्यावरती येता तुम्ही तर महेंद्र जावकर साहेब यांना तुम्ही नक्की भेटा. हे बघा
जावकर साहेब हे बघा, तर प्रसिद्ध आपले असे गडाबद्दल माहिती सांगणारे जावकर साहेब बघा. काय बोलता जावकर साहेब, मजेत ना? मजेत मजेत. तर उत्कृष्ट असे माहिती सांगता गडाबद्दल. हे बघा हे आता मी ह्याला जरा माहिती देते. ओके ओके ओके. हे बघा, तर तुम्ही कधी आला तर नक्की संपर्क. तुमचा नंबर सांगा जावकर साहेब. 7588449621. ओके युट्यूबला लिंक आहे, आपली वंडरिंग माइंडला गाईड आहे. ओके. तर बघा, तुम्ही आला तर कधी नक्की गाईड घ्या, जावकर साहेब हे. मी सर महाराजांचा ऍक्च्युअली दरवेळेस तुटली, मग दरवेळेस तुम्ही इकडे खेळ बसवले दिसत नाही आपल्या दरवाजा. हे पण तोबोळींचे मारी वाईट दिसत आहे ते. काल लाचचा तोबळ त्या भिंतीला गेलाय बाबा, दरवाजा मारला नाही बघा, अजून दिसत नाही आपल्या दरवाजा. बघा आतमध्ये आहे दरवाजा. आता दिंडी दरवाजा आलोय. तर किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार मेन डोर. तर याला नाव आहे दिंडी दरवाजा. पूर्वी कसं होतं माहितीये की ह्या दरवाजाची एकच टायमिंग असायची. संध्याकाळी सुरू मागून गेले 6 वाजले दरवाजा बंद. उदाहरणार्थ तुम्हाला रायगड माहिती एकन दूध विकणारी गवळण जी आपल्या बाळासाठी म्हणजे भिंत उतरपर्यंत असा दरवाजा असायचा. समजा सर हा दरवाजाकडे पूर्ण बंद असला, हा उद्या दरवाजा ओपन असायचा. याला दिंडी म्हणतात बघा. ही वरती इमारत हा नगारखाना आहे, मोठा ढोल नगारा वाजवायला. म्हणजे समजा शत्रूंनी जर अचानक मला सैनिकांना सावध करायचं. आणि दोनशाने देवड्या सिक्युरिटी. कारण जुना शब्द आपण देवड्या म्हणतो, इंग्लिशमध्ये कॅबिन म्हणतो बघा. आता हा पण दरवाजा नवीन बनवला आता 2 टन 200 किलोचा आहे बघा. पूर्वी दरवाजा असा नव्हता, जुना होता आणि खिळे मोठे होते बघ, टोकदार. आता एक बोल्ट लावलेले आहेत बघा. जुना दरवाजातून आता बघायला भेटेल, पुढे दरवाजा ठेवलेला आहे. हे वरती जंगी गन पॉईंट, म्हणजे दोन्हीसाठी मारा करू शकतो बघा. शत्रू इकडे बघू शकत नाही, खालून वरून आपले मळे बरोबर टिकू शकतात. तर आता खलबतखान आहे बघा इथे, तुम्हाला दाखवतो आतमध्ये. खलबतखाना बघा इथे, तुम्हाला आवाज दाखवतो. खलबतखाना इथे आवाज बघा तुम्हाला. इको पॉइंट येईल. छत्रपती शिवाजी महाराज की हे बघा, पूर्ण इको पॉइंट इथे आवाज आहे बघा. तर सुमीवर तुम्ही जो परिसर बघता तो रत्नागिरी, आणि ह्या साईडला बघा इथे विजयदुर्ग. रत्नागिरी आणि विजयदुर्ग बघा, ह्या समुद्रामध्ये डिवाइड झालेलं आहे. तर वरनं व्ह्यू बघा काय भारी वाटतं. ह्या साईडला बघा इथे बीच आहे, आणि ह्या साईडला बघा समोर तुम्हाला जेटी दिसते, आणि समोर रत्नागिरी. हा वरच्या साईडनं मला किल्ल्यावरनं हा व्ह्यू दिसेल बघायला. माडे बघा, पूर्वीचे महाल आहे ते माडी बघा. इथे आता झाडे बिडे वाढलेले आहेत. हे भाई त्या काहीचे महाल आहे. हे सगळे 3 माळचे महाल होते. हे बघ, हे असे रूम असतात ना, लाकड बिकड. हा इकडनं व्ह्यू बघा काय भारी वाटतं. पुढे अजून एक माडी बघायला भेटते आपल्याला. हे बघा, इथे व्ह्यू बघा, इथला व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू आहे. हो हो, संपूर्ण व्ह्यू इथं मला बघायला भेटतो किल्ल्याचा. त्या कायची माडी ही इथे तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघायला भेटतो. आता आम्ही आलो होतो गणेश बुरुजच्या इथे. हा आता भुयारी मार्ग आहे बघा. इथे पुढे आला तुम्हाला भुयारी मार्ग बघायला भेटेल. किल्ल्याच्या प्रवेशाने तुम्हाला राईट साईडलाच भुयारी मार्ग आहे. त्या कायचे भुयारी मार्ग बघा. भुयारी मार्ग ह्याची रचना बघा कशी केली आहे.
इथे पण इको पॉईंट आहे. आणि इथे हे बघा पायऱ्या किती उंचावर आहेत. आणि हे बघा म्हणजे कसं इथनं जेव्हा शत्रू खाली येते त्यांना मारा करण्यासाठी अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा. आणि तुम्हाला पूर्ण स्पॉट दाखवतो हा. ते इथे बघा एक अजून एक भुयारी मार्ग आहे इथे. इथं मला दाखवतो हा रस्ता. इथे जरा पाण्याचं आहे. भुयारी मार्ग हा तुम्हाला दाखवतो कुठे जातोय. हा बघा हाच भुयारी मार्ग तुम्हाला बोललो बघा. इथे बोट लावून ते जाऊ शकत होते तेव्हा. तर आता मी दरबारमध्ये चाललेलो आहे. ये दरबार दाखव तुम्हाला. हे बघा. किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरच हा दरबार आहे. प्रशस्त असा. इथे हवा वाजत बोलत तुम्हाला आवाज ऐकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी. दारू गोळ्याचे कोठार बघा इथे टाकायचे. ते काम चालू आहे बांधकाम. कोठार टाकायचं. तर मित्रांनो तुम्ही विदर्भ किल्ल्यावरती येतात तर इथे रुपेश जावकर साहेब आहेत. त्यांचं हॉटेल पण येते. आपलं हॉटेलचं नाव मयुरी हॉटेल मयुरी. आणि त्यांचे मसाल्याचे पण पदार्थ पण आहेत ना. ते तुम्ही कसं करता ऑनलाईन करता मसाल्याचे पदार्थ. आणि काय नाव आहे ते मसाल्याचं आपल्या मयुरी मसाला. आणि यांच्या इथे हॉटेलला तुम्ही जेवायला नक्की जावा. आपल्या बंदराच्या इथे ना बंदरच्या समोरच आहे विदर्भ बंदराच्या समोर. ओके तर नक्की भेट द्या. तर हॉटेल मयुरीमध्ये आलेलो आहे. प्रसिद्ध असे ते मालवणी पद्धतीचं जेवण भेटतं आपल्याला. तो 2 व्हेज थाली आलेले आहे इथे आणि 2 नॉनव्हेज चिकन थाली आले आणि इथे 1 सुरमई थाली आलेली आहे. हे घोरपट बघा घोरपट. तर आता मी पडेलकाठेवरून चाललो आहे. सकाळी इकडनंच गेलो विदर्भाला पडेलकाठेवर. आता आम्ही झालं विमलेश्वर मंदिरला. इथनं 5-6 किलोमीटर असेल ना. पांडवकाली मंदिर आहे विमलेश्वर. तर पडेलकाठेवर पुढे आला तुम्ही राईट मारू शकता आणि सरळ तुम्ही इथं देवगडून आता तुम्ही लेफ्ट मारू शकता. इथनं हार्डली 1 किलोमीटर पण नसेल ना. 1 किलोमीटर पण नाही ना. भारी असं मंदिर. कधी तुम्ही जाताय विदर्भाला तर हे मंदिर नक्कीच बघून जावा. पांडवकालीन मध्ये विमलेश्वर आलोय. विमलेश्वर मंदिर तिथे बघा किती गाड्या. MH12 मध्ये पुण्यावरनं गाड्या बघा. पुण्याची लोक पण इथे आपल्या इथे आलेले बघायला. हे पर्यटक आपलं स्थळ असं विमलेश्वर मंदिर. इथे गाड्या लागलेल्या आहेत. लोक बाहेरनं पण आलेले आहेत. श्री क्षेत्र विमलेश्वर देवगड तालुक्यातील आपलं हे विदर्भात जाताना हा स्पॉट तुम्ही नक्की करा. हे बघा पूर्ण काळजी घेतली जाईल बघा इथे स्लिप होऊ नये म्हणून. पावसात जर हा स्पॉट तुम्ही करता तर अतिशय भारी आहे बघण्यासारखा. निसर्गरम्य सुंदर अशी झाडं आहेत आजूबाजूला नारळाची पोपईची. आणि पांडवकालीन मंदिर आहे बघण्यासारखं. तर देवगडात मी खूप वेळा येऊन गेलेलो. गेल्या वर्षीच येऊन गेलो इकडे. बोललो परत एकदा येऊया. हे पांडवकालीन कोरलेलं सगळे.
हे बघा, काय भैरव गुफा. हो हो, काय भैरव गुफा. इथे बघा ग्रीनरी झालेली आहे. पावसाळ्यात इथे संभावं लागतं, पण बघा किती काळजी घेतली बघा पर्यटकांची. इथे मंदिर आहे गणपती बाप्पाचं. तुम्ही कुठून आलात मॅडम? इंदोरवरून आला तुम्ही? हे बघा कुठे कुठे फिरलात मग देवगडमध्ये? ओके, रामेश्वर मंदिर. ओके, आता पवनचक्की स्पॉट तुमचा बाकी असेल ना? आणि कुणकेश्वर मंदिर ते पण राहिलंय ना? ओके ओके ओके, भारी. सनसेट पॉईंट तिकडे भारी आहे. ओके ओके. हे बघा, तर खूप सारे पर्यटक बघा इंदोरवरून आलेत आपल्या देवगडलाच. श्रीदेव विमलेश्वर मंदिर. अतिशय प्राचीन असं मंदिर आहे, पांडवकालीन. इथे वाटवा गुहा पण आहे. विमलेश्वर मंदिर. ओम नमः शिवाय. हर हर शंकर. तर वातावरण किती भारी वाटतं. नारळाची झाडं आहेत बघा पोपीची. आणि पाणी बघा. पावसात हा स्पॉट भारी वाटतो. विमलेश्वर मंदिर, पांडवकालीन मंदिर. पाडवलं पाडा. तर खूप दिवसाने पाहिजे आपला गोरधोरं बघायला भेटत आहेत कोकणात आपल्या. आता लोकांकडे ट्रॅक्टर येईल आहे. बघा लहानपणीची आठवण. तर आता आम्ही विमलेश्वर करून निघालो आहे देवगड वाडात. तर आता भारी असं गाव आहे ना देवगड वाडात. तर एक नंबर. इथं आणि हनुमानाचं मंदिर आहे बघण्यासारखं. आणि तुम्हाला बोलतो मी दरवेळी इथे आलो की मी जातोच देवगड वाडात. तर विजयदुर्ग जाताना तुम्हाला लागणार आहे जामसंड्यावरून. प्रसिद्ध असं हनुमानाचं मंदिर आहे. हे पण खाडीच्याच बाजूला मंदिर आहे. पुढे आला इथे लेफ्ट साईडला असा बीरवाडीत झाला रस्ता दिसेल मोंडात. सरळ यायचं आणि पुढनं तुम्ही सरळ की राईट मारायचं आहे. हे बघा आजूबाजूचा परिसर बघा. कांदा वन सफारी पण इथं होऊ शकते. आणि इथे प्रसिद्ध युट्यूबर स्वीट फॅमिली कोंडे यांचं घर आहे बीरवाडीत. तर तुम्ही बघताय वरती देवगडचा ब्रिज. आणि इकडे सगळी भाबल तारींची घरं आहेत. हे बघा वाडात. तर पूर्वी लोक होडीने प्रवास करायचे हा ना. आता काय होते वाडा आणि काय होतं मोंड ना. काय वाडा आणि काय वाडात तर ना. वाडात तर आणि वाडा. हे बघा आता ब्रिज झालाय. आणि इथे खूप सारं पिक्चरचं शूटिंग पण झालेलं आहे ब्रिजवरती. हापूस आंबा जो पिक्चर आहे त्याचं पण इथे शूटिंग झालेलं आहे. हवा देवगड वाडातरचा ब्रिज. आणि दादा आलेला आहे बघा. आणि सगळी वाडेकरांची घरं आहेत. आणि इथे तुम्हाला नंतर दाखवतो बापू वाडेकरांचं घर आहे. प्रथमेश वाडेकर. आणि समोरच हनुमानाचं मंदिर आहे बघण्यासारखं. तर बघा हे इंदोरवरून पर्यटक आलेले आहेत. त्यांना पण घेऊन आलो आहे मी आपलं हनुमानाचं मंदिर दाखवायला. नमस्कार साहेब. बघा इनोवा दोन्ही पण इनोवा आहेत. ओ गावाला नो माय वाकलाय का अगुक नाही. बापू इले का बापू. बापू असत बापू. बापू बापू वाडेकर.
बापू वाडेकर काय सर गेले देवळात गेले ओळखलात क्या ओळखलात ओके 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 ना आता जाऊचा बघा हे इंदोरवरनं आलेले आहेत कसा वाटला साहेब तुम्हाला हे मन प्रसन्न झालं कसं वाटत सुंदर असं वातावरण आमची काकी भेटल्या काय गेल्या बापू देवगडात गेल्यात ना त्या बापूंचा घर आहे बघा हो आता बंगलो बांधलेला असं या नाही लगेच जाऊचा नाही पाणी पिलेलं असं आता जाऊचा नाही ये दादा ये रे या एक मिनिट या बापूंचा घर बापू काय सर ठेवला नाही ना आता बसने ना बसने ना आता कोणत्या झाडाची फुलं काढते बापू हे बघून घ्या बघा या पोरीने तुमच्या झाडाची फुलं काढलेली आहेत पोरी नाहीच आणि बापूंचं हे जुनं घर आहे दाखवतो इथे माकड बघा माकड पण आलेले आहे तिथे किती माकड आहेत बघा का हो मजेत ना संकेत कसा आहेस संकेत ना धावचा धावती भेटत तुमका हे माकडा इले असं ते बघा माकडेले बघा वाट लावतात पूर्ण का रे हो पोप संकेत कसा आहेस अगं हा पण संकेत आहे मी पण संकेत आहे चला बाकी मजेत ना काकी काका असतात मुंबईत गेले हो हो उद्या 4 तारखेला लग्न आहे ना ओके ओके त्याच्यासाठी कालच गेले ओके काय ग बरी ना चला 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 मग पूजा आणि देव जामसंड्यात गेली जामसाडत गेले काका हो चला 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 मग हा या मग चालेल बघा अतिशय रम्य असं कधी आला तुम्ही भेट द्या तर निघालो आम्ही आता डायरेक्ट सनसेट पॉइंट चल गे काकी जाते आता तर हनुमान मंदिर करून झालेलं आता आम्ही चाललोय सनसेट पॉइंटला देवगड गार्डन आणि पवनचक्की सकाळी गेलेलो पण ह्याच टायमिंगला भारी असतं पर्यटक पण असणार गर्दी दाखवतो मला किती आहे पर्यटकांची आणि पूर्ण बघा देवगड डेव्हलप झालेलं आहे इकडे सगळे जाऊ देणार नाही बघा हे पाडे रस्ते अडवतात बघा चला रे बेगिना आमका जाऊन दे हे बघा आता आम्ही स्पॉटला देवगड पवनचक्की देवगड गार्डन तर तुम्हाला मी सकाळी बोललो होतो बघा आता बघा दुकानं इथे बऱ्यापैकी लागलेले बघा इथे आणि जीप लाईन तुम्हाला बोललेलो ना इथे बघा इथे हो ते तुम्हाला दाखवतो देवगड स्पॉट देवगड जीप लाईन बघा बघूया आता कसं जाते देवगड देवगड इकडनं तुम्ही बीचला पण जाऊ शकता सकाळी तुम्हाला हा रस्ता दाखवला ना आला आणि इकडनं वरनं देवगड बीच सनसेट पॉइंट मित्रांनो आता आम्ही आलो मालवणला तर चार्जिंग असल्या कारणाने मला दाखवताना आलं देवगडनं डायरेक्ट मी आता आहे मालवणला तर मालवणला आता मी जेवायला आलो आहे अतिथी बांबू हॉटेल्स फेमस अतिथी बांबू बघूया गर्दी आहे की नाही रविवारचा दिवस आहे अतिथी बांबू इथे बघा सगळं तुम्हाला मॅप दिलेला आहे सगळ्या गावचं तळगाव सुकळवाड
मालवणमध्ये फेमस असं हॉटेल आहे अतिथी बांबू. इकडे पण सिटिंग आहे. इथे पण पूल आहे. इथे बसवते. इथे AC ची पण सुविधा आहे बघा. AC इथे सुविधा सगळे रेट दिले बघा. आंग्रा फ्राय 150, सुरमई फ्राय 320, पापलेट फ्राय 420, सौंदाळे फ्राय 170, सरंगा फ्राय 270, खेकडा फ्राय 170, कोळंबी फ्राय 270. सगळं शाकाहारी थाळी पण. तर पाहिल्याने खेकडासाठी आलेले मध्ये वडे आले. तिथे आमरस आहे. तर अंडाकडे आलेले पाण्याले आपले. तर जेवण झालेलं आहे. आता आम्ही आलेलो इथे आईस्क्रीम वराशी महापुरुष प्रसन्न फोक अंडा पिंपळ मालून आहे बघा. इथे काकाचं. काका आपलं नाव काय? आदिनाथ. आदिनाथ. हे बघा इथे आईस्क्रीम किती वाजता असतं काका? 1 वाजेपर्यंत. इथे आला तर मी आईस्क्रीम खाऊ शकता. कोणकोणत्या प्रकारची आईस्क्रीम आपल्याकडे? मटका कुल्फी आहे, सीताफळ कुल्फी आहे, काजू गुलकंद आहे, मँगो हापूस आहे, अमेरिकन ड्रायफ्रूट, अंजीर बदाम कप आहे, ओके सीताफळ गुलकंद. तर नक्की या तुम्ही बांबू हॉटेलला जेवलात या काकांकडे नक्की भेट द्या. हे बघा इथे असतात. सरकारी दवाखाना. ओके. ते बघा राणेच मगाशी आपण आईस्क्रीम खाल्ले ते आपलं ब्रँड असावं मालवणात. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही थांबलो कुशलपूर रिसॉर्ट बीच. आपल्या मित्राचा रिसॉर्ट आहे बघा. बीचच्याच बाजूला रिसॉर्ट आहे. 2 पाऊल टाकला तुम्ही बीचवर जाणार. पाणी बघा किती वरती आलेलं आहे. समोरच सिंधुदुर्ग किल्ला तुम्हाला बघायला भेटतं. मी समोर राजकोट. तर मित्रांनो काल देवगडवरून मालवणला रात्री लेट झाला. तर आता मी आलो कुशलपूर रिसॉर्टला. तर काल मी देवगडमध्ये पहिला फिरलो कुणकेश्वर नंतर पोकरगाव मंदिर, पोकरगाव नंतर विदर्भ किल्ला, विमलेश्वर मंदिर, नंतर वाडा तर हनुमान मंदिर, नंतर देवगड गाडा, देवगड पावन चक्की आणि रात्री आलो ते कुशलपूर रिसॉर्टला. तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघून या. देवगडचे खूप सारे स्पॉट आपण कव्हर केले एका दिवसात. तर मित्रांनो चॅनल कोण नसेल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असे नवीन दाखवण्याचा प्रयत्न करा. तर येवा कोकण आपलं जसा.